हाय, वेलकम टू सौम्या अँड कृष्णाज यूट्यूब चॅनल. 3 डेजचा लाँग वीकेंड होता, त्यामुळे आम्ही गावी जायचा डिसिजन घेतला होता. दिवेघाट संपल्यानंतरनं ही विठ्ठलाची मूर्ती दिसते, ती अतिशय सुंदर आहे आणि मला ही खूप आवडते. छान व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही आमच्या घरी पोचतो. त्याआधी तुम्ही इथे बघाल की माझ्याकडे एक गजरा आणि फूल आहे, जे की माझ्या मैत्रिणींनी काल मला हळदी कुंकूला दिले होते. आम्ही आमच्या घरी गेल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवते आमच्या इथे कोणती कोणती झाडं आहेत. हे आहे लिंबूचं झाड, त्याच्यानंतर हे आहे टोमॅटोचं झाड आणि आमच्या घराच्या मागे आलेली आहे केळी. तर तुम्ही बघू शकता इतकी मोठी झालेली आहे आणि त्याला खूप सारे केळी लागलेले आहेत. हे केळी कसे पिकतील, त्याची काय प्रोसेस आहे याबद्दल आम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन माहिती नाही आहे. जर तुम्हाला काही माहिती असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये ती नक्की शेअर करा. आणि हे आहे चिक्कूचं झाड, ते खूप छोटं आहे पण त्याला 2 छोटी छोटी चिक्कू आहेत. आणि हे आंब्याचं झाड ज्याला की खूप सारा मोहर लागलेला आहे. या आंब्याच्या झाडांमध्ये तुम्हाला आमचे काकू दिसतील, ते माझे आजी सासू आहेत आणि त्यांच्यासोबत कृष्णा पण तिथेच आहे. ते दोघं आंब्यावरती डिस्कशन करत आहेत. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो बाहेर, आमचं लंच बाहेर प्लॅन्ड होता. तर इथे आम्ही गेलो होतो शिवदुर्ग हॉटेलला. छान होते हॉटेल, एकदम विलेज स्टाईल त्यांनी सगळं डेकोरेट केलेलं होतं. वेल मेंटेन्ड होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही गोष्टी होत्या इथे. हे माझे सासूबाई आहेत. इथे अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, खाली बसून व्यवस्थित जेवता येतं. पण आम्ही टेबल आणि चेअर चूज केला. इथे आमचे सासूबाई जात आहेत. त्याच्या पुढे कृष्णा पण होता. मी आपली रेग्युलर व्हेज थाळी घेतली होती आणि हे दोघं नॉन व्हेजिटेरियन आहेत. आईंची थाळी अजून यायची होती, तर ते कृष्णाची थाळीमधून टेस्ट करत होते. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. संध्याकाळी आम्ही एका ठिकाणी हळदी कुंकूला गेलो होतो. तिथं त्यांनी छान डेकोरेशन केलेले होते. आमचा तरी व्हिडिओ कोणी घेतलेला नाही आहे. मी त्यांना व्हिडिओ घ्यायला सांगितला, पण त्यांनी फोटोज घेतले आहेत. तर तुम्ही ते फोटोजच बघा पुढे जाऊन. डेकोरेशन त्यांनी खूप छान केलेले होते. इथे मी आणि माझे सासूबाई आहे. आम्ही दोघे असं छान तयार होऊन त्यांच्याकडे गेलो होतो. हळदी कुंकू झालं, त्याच्यानंतरनं त्यांनी तिळगूळ दिले, त्याच्यानंतर दोघींना पण एक छान छान गिफ्ट दिलं होतं. ते सगळं कंप्लीट करून आम्ही आमच्या घरी रिटर्न आलो. गावी असताना वेळ कसा गेला हे अजिबात समजलं नाही. मला खूप काही शूट करता आले नाही. नेक्स्ट डे आमचं ऑफिस होतं, त्याच्यामुळे आम्ही पुण्याला निघालेलो आहे. मध्ये आम्ही एक ब्रेक घेतला होता मयूर मिसळ अँड भेळमध्ये. हे छान रेस्टॉरंट आहे. आम्ही इथे एक छोटासा ब्रेक घेऊन नाश्ता केलेला होता. क्लीन आहे, व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे, बहुतेक नवीनच उघडलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कसं आहे. आम्ही इथे घेतली होती एक मटकी भेळ आणि एक स्पेशल मिसळ. तर ती अशी दिसत आहे. टेस्ट छान होती, क्वालिटी पण ठीकठाक होती. क्वांटिटी खूप जास्त होती दोघांमध्ये. त्यानंतर खूप छान व्ह्यूज एन्जॉय करत आम्ही आमच्या घरी रिटर्न आलो. मी पुण्यावरून गावी जाताना एक बॅग घेऊन जाते, पण गावावरून पुण्याला येताना खूप सारे बॅग्स होऊन जातात. कारण माझे सासूबाई मला खूप सारे भाज्या, फळं जे पण काही आमच्या पुढच्या गार्डनमध्ये अवेलेबल आहे ते सगळं व्यवस्थित पॅक करून देतात. इथे खूप सारी मेथी आमच्या आजी सासूंनी मला नीट करून दिलेली आहे. मेथी मी माझ्या मम्मीकडून पण अशीच निवडून घेऊन येते, जेणेकरून मला इथे यूज करायला खूप सोपी पडेल. आता बाकी हे जे काही फ्रूट्स तुम्हाला दिसतील हे सगळे आमच्या गार्डनमधून आहेत. पेरू, काकडी, शेवगा अशा बऱ्याच गोष्टी मी घेऊन आलेली आहे. या सगळ्या गोष्टी विकत मिळतातच, पण आमच्या आईंना, माझ्या मम्मीला आणि इवन माझ्या मावशीला त्यांच्या घरापुढे किंवा मार्केटमध्ये जे पण काही अवेलेबल आहे चांगल्या चांगल्या गोष्टी, ते मला पॅक करून द्यायची सवय आहेच. पुण्याला आल्यानंतरनं पुढचा एक आठवडा माझा खूप सॉर्टेड असतो, कारण माझ्याकडे सगळे व्हेजिटेबल्स रेडी टू कुक अवेलेबल असतात. आता हा जो काशी भोपळा आहे तो आमच्या घरीच आलेला होता. याची जर काही रेसिपी केली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. इतक्या सगळ्या भाज्या मी घेऊन आलेली आहे आणि असे स्टोअर करून ठेवलेले आहेत. हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. बाय.